पैसो म्हटलो का लोक अगदी खुळावल्यासारखी करतात आणि सोना ठेवून पैसो मिळता तर मग हे बघूकच नको. आणि या सोना ठेवून पैसो दिलो आणि मग शिरा पडली अशीच गजाल सध्या सिंधुदुर्गातल्या मालवणात घडली आहे. काय असा हा सगळं प्रकार याची गजाल आज मी तुमका सांगतोय. नमस्कार गाववाल्यांनो, तुम्ही बघता आसात कोकणी गॉसिप. मालवणात फाटल्या काही दिवसांआधी पैसे देणाऱ्या एजंटांनी लोकांका बोलयल्यांनी त्यांका माहिती असा कोकणी माणूस तो साधो बोळो वायस गोड बोलला का रोखडीच फुलतलो. गोड गोड बोलान मालवणातल्या लोकांका त्यांच्यानी फुला मिळाल्यांनी. आम्ही तुमचे दागिने सुरक्षित ठेवतलो आणि तुमका आकर्षक परतावो दितलो. शिवाय तुमका जर दागिन्यांची गरज असात तर 7 दिवस आधी आमका सांगा, मग तुमचो दागिनो आम्ही परत दितो. तो घ्या आणि घालून मिरया आणि मग मिरवून झाला का आमको दागिनो परत द्या, वेगासकट कर्ज भरा आणि तुमचो दागिनो घेऊन जाया, असा त्या एजंटांनी लोकांका सांगला. असा सांगल्याबरोबर लोकांनी पटापट दागिने त्यांका दिले आणि त्यांच्यानी सटासट त्या दागिन्यांचे लोकांका पैसे वाटल्यानी. मग पुढे काय होताला कोणाकच माहिती नाही. त्यांच्यानी भुलेल्यानी आणि हे बोलले, अरे पण खयची बँक, फायनान्स कंपनी किंवा पतसंस्था गोल्ड लोन घेतल्या तुमका गरज असल्यास लोनाची व्याजासकट परतफेड केल्याशिवाय कधी सोना परत दिना नाही. कोणाक विचारा, कोणच दिवचो नाही. पैसो व्याजासकट भरा आणि मग तुमची वस्तू न्या, होच नियम सगळ्या बँकेत, पतसंस्थेत आणि फायनान्स कंपनीत असतात. याची तुमका व्हायचे अक्कल नाही. कसे तुम्ही रे सुशिक्षित अडाणी माणसा. या सगळ्या सोन्या नाण्याच्या लपड्यात जे लोक धुपावले त्यांची मध्ये बैठक झाली. या बैठकीत त्यांच्यानी सांगल्याप्रमाणे अनधिकृत गोल्ड लोन, टॉपअप लोन, कर्जाशी संबंधित कागदपत्रा परत न देणार तसाच दागिने परत मिळव अडचणी येतात असो गंभीर प्रश्न लोकांनी मांडलो. या सगळ्या गजालींचो निपक्षपणान तपास करून चौकशी करूची असा मत लोकांनी मांडला. हरशी ओळखीच्यांका 100 रुपये उसने देताना कुचामणारो हो लोक इतका बरा सोना देऊन इतको असो पैसे घेऊन कसो काय तयार झालो याच आमका पडला. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या भानगडीत बरेचसे पीडित हे पर्यटन नगरी मालवण आणि आजूबाजूचे असत. त्यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे मसालो म्हणजे मालवणातल्या निस्तारकार म्हणजे मच्छीमार समाजातल्या महिलांचो यात मोठो समावेश असतात. पोटात चिमटो काढून अडेतडे पैसे साठवून लोकांची कामा करून मासे विकून कष्ट करून सोना केला आणि ह्यांच्या मेल्यांच्या मळ्यार गेला आणि त्या सोना असा अडकान पडला. कुटुंबात आर्थिक, सामाजिक आणि मानसिक परिणाम जाऊन मेळ जाऊची पाळी मिळली असा या बैठकीतल्या लोकांचा म्हणणं असा. या बैठकीत सर्वांच्या म्हणण्यानुसार आणि निर्णयानुसार सामूहिक व वैयक्तिक तक्रारी पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मालवण पोलीस ठाणा, संबंधित शासकीय यंत्रणा, आरबीआय तसेच संबंधित कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित दागिन्यांचो कोणतोही लिलाव करूचो नाही. सगळी नोंदी आणि पुरावे सुरक्षित ठेवचे आणि सगळ्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करून जे कोण भागीदार असत त्या दोषींवर कारवाई करूची अशी मागणी पीडित लोकांनी केली आहे. महत्वाचा म्हणजे या सोन्या नाण्याच्या प्रकरणात सुमारे 150 पेक्षा जास्ती लोकांची फसवणूक झाली असो प्राथमिक अंदाज असा. सुरक्षितपणाने सोन्याचे दागिने ठेवून आकर्षक आर्थिक परतावा मिळतलो म्हणजे रुपये मिळतले. गरज पडली तर 7 दिवस आधी सांगल्या तर दागिने परत मिळतले असा सांगून लोकांचा विश्वास संपादन या मेल्याने केलो. बऱ्याच जणांकडून सोन्याचे दागिने जमा करून घेतल्याने असो लोकांचा आरोप असा. या प्रकरणात अनेक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज असा. सुमारे 20 ते 25 किलो सोन्याचे दागिने अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली असा. अनधिकृत गोल्ड लोन, टॉपअप लोन, कर्जाशी संबंधित कागदपत्रे न देणार तसाच दागिने परत मिळवण्यासाठी विविध अडचणी निर्माण केलो असल्याचा आरोप या लोकांनी केला. त्यामुळे या प्रकरणात जे कोण लबाड असत त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करूची मागणी लोकांनी केली आहे. बैठकीच्या शेवटात या प्रकरणाशी संबंधित आणखी कोण पीडित असा त्यांच्यानी पुढे येऊन आपली माहिती आणि पुरावे सादर करूचा असं आवाहन या करण्यात दिला. आणि महत्वाचं म्हणजे ही कंपनी खयची असा, ही फायनान्स कंपनी असा का पतसंस्था असा का बँक असा याचं नाव अजूनपर्यंत कडेच लीक करूक नाही पेपरात, नाही सोशल मीडियात, नाही कोण बोलणार पण नाही. तुमका जर या कंपनीचा किंवा संबंधित आर्थिक व्यवहार ज्यांच्यानी केलो त्याचा नाव जर माहित असाल तर आमका कमेंट करून नक्की सांगा. आपल्या सिंधुदुर्गात पॅन कार्ड क्लब लिमिटेड, गोल्डन कॉम्प्लेक्स, ई स्टोअर म्हणजे ठकू स्टोअर इंडिया असे बरेचसे ठगसन येऊन गेले आणि लोकांचे पैसे घेऊन फसवून गेले. अशी बरीचशी उदाहरणं असताना आपलं कोकणी माणूस कधी सुधारतलो होत एक मोठा प्रश्न असा. त्यासोबतच मी हडेच थांबते. कोकण आणि गोव्यातले असेच गॉसिप बघूच्यासाठी तुम्ही मात्र हडे तडे जाऊ नका. बघत राहा कोकणी गॉसिप.